शेवटी सरकार आपल्या परीने त्याच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे। माझी आपल्या मार्फत मानव जरांगे पाटलांना विनंती आहे की राज्य सरकार करत असलेल्या प्रामाणिकपणाचे प्रयत्न लक्षामध्ये घेता टिकाऊ आरक्षण द्यायचं असल्यामुळेच जेवढा कालावधी लागतो तेवढा त्यांनी जर काही दिला तर महाराष्ट्रातील गेले दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नाला योग्य पद्धतीने न्याय त्या ठिकाणी मिळू शकेल। धन्यवाद। आम्हाने आज जल्लोषर त्या ठिकाणी होतो आहे आणि त्याच्यामुळे गेल्या अनेक शेकडो वर्षाची संबंध भारतीयांच्या मनामध्ये असलेली जी काय आत्मिक भावना होती ती आज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा मंदिराची अयोध्येच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी होत असतानाच आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अतिशय मनापासूनचा खूप आनंद त्या ठिकाणी आहे। सर, आगरी कोळी भवन तुम्ही कशा पद्धतीने याकडे बघता? सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे। पण ते आरक्षण दिलं जात असताना दोनदा आरक्षण उच्च न्यायालयाने एकदा आणि सर्वोच्च न्यायालयाने एकदा रद्दबदल ठरवलं। त्यातल्या त्रुटी लक्षामध्ये ठेवत आज महायुतीचं सरकार एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली जे काही काम करत आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे। कायद्याच्या कसोटीवरती ते आरक्षण टिकवण्याचं देण्याचं असल्यामुळेच त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी काही कालावधी लागेल। आज माझी मनोज जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की काही कालावधी या कारणासाठी कायदेशीर पूर्तता करण्यासाठी जो लागेल तो त्यांच्याकडनं मिळावा अशी माझी मनापासूनची त्यांना विनंती आहे। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं जाणार आरक्षण चिरकाल पद्धतीने टिकेल या पद्धतीने सरकार युद्ध पातळीवरती प्रयत्न करते आहे। नामदारांनी अशी मागणी त्या ठिकाणी केली की आगरी कोळी भवन आज सिडकोच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधण्यात आलं, संचलित सिडकोच्या माध्यमातून होत आहे। इथल्या त्या समाजाशी निगडीत असलेल्या ते संस्थेला मिळालं तर त्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। मी स्वतः महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्याकडे प्रयत्न करेन आणि ही शेवटी टिकवणं संस्कृती महत्त्वाचं आहे आणि ती ज्या पद्धतीने टिकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अतिशय उल्लेखनीय आहे। मराठा समाज मोठ्या संख्येने दरवर्षी आगरी कोळी महोत्सव असतो। नामदेवराव भगत यांनी गेली अनेक वर्षाची आगरी कोळी महोत्सवाची परंपरा कोविडचा कालावधी सोडता त्यांनी अखंडपणे या ठिकाणी सुरू केली। मुंबईच्या जवळ बसलेलं नवी मुंबईचं जुळं शहर देशभरातून वेगवेगळे नागरिक, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे सर्व नागरिक या सगळ्या परिसरामध्ये गुण्या गोविंदाने नांदत असताना, वावरत असताना, त्यांचा जीवनाचा आनंद लुटत असताना आगरी कोळी ही आपली जी संस्कृती आहे ते टिकवण्याचं काम नामदेवराव आणि त्यांचे सर्व सहकारी मेहनतीने त्या ठिकाणी करत आले। त्याच्यामध्ये सहभागी होणारे कलाकार असतील, या सगळ्या स्टॉलच्या माध्यमातून टिपिकल आगरी कोळी जेवणाची चव ज्या पद्धतीने या ठिकाणी केवळ वासाने अनुभवायला मिळते आहे मला खचितच या गोष्टीचा अभिमान आहे। माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहे। सर, उद्या अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा देशभरामध्ये दिवाळी साजरी केली जात आहे।